MPSC करणाऱ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो, कारण तुम्हाला पण मिळू शकतात 1,22,000 रुपये आणि मोफत प्रशिक्षण। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर 5 संस्था मिळून हे एग्जाम कंडक्ट होणार आहे मित्रांनो। त्यामध्ये TRT, बार्टी, सारथी, अमृत, RT या सर्व 5 संस्था आहेत। याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघणार आहोत। आता योजनेबद्दल ओव्हरव्ह्यू बघणार आहोत। ही योजना विविध शासकीय संस्थांद्वारे एकत्रित राबवली जाते, जशा त्या 5 संस्था, आणि यामध्ये महाज्योती पण येते मित्रांनो, पण त्याची नोटिफिकेशन आलेली नाही आहे। पात्र विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते। प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आर्थिक विद्यावेतन स्कॉलरशिप देखील दिली जाते, आणि ते किती दिली जाते ते आपण समोर बघूया। तर मित्रांनो, या 5 संस्थांमध्ये कोणती संस्था कोणत्या कॅटेगरीसाठी आहे तर ते पण बघू घेऊया। TRTI जे आहे मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी आहे, सारथी मराठा बांधवांसाठी आहे, RT SC मातंग समाजासाठी आहे, बार्टी जी आहे ते अनुसूचित जातीसाठी आहे, आणि अमृत जी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS साठी आहे। आता बघणार आहोत तुमच्या आमच्या आवडीचा मुद्दा, आर्थिक लाभ आणि विद्यावेतन। तर मित्रांनो, दरमहा 10,000 हे 11 महिन्यासाठी तुम्हाला स्टायपंड मिळणार आहे, आणि 1 महिन्याला 12,000 मिळणार आहे। तर टोटल होतात 1,22,000 रुपये, आणि त्यासोबतच मोफत प्रशिक्षण पण तुम्हाला मिळणार आहे। आणि याबद्दल परीक्षेची संपूर्ण माहिती आपण समोर बघणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आता बघणार आहोत महत्त्वाच्या तारखा आणि प्रशिक्षणाचा कालावधी। तर प्रशिक्षणाचा कालावधी आहे मित्रांनो 11 महिने, ठीक आहे। आणि अर्ज सुरू होण्याचा दिनांक आजपासून आहे 9 ऑगस्ट 2026, आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 23 ऑगस्ट 2026 आहे। आणि आणखी तुम्हाला काही याबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता। बार्टी, TRT सर्वांच्या वेबसाईट अवेलेबल आहेत मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही आणखी माहिती बघू शकता। आता नेमकी निवड कशी होते मित्रांनो ते बघणार आहोत आपण। तर प्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, जो की आता लिंक ओपन झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वांना CET एक्झाम द्यावी लागेल। तर त्या CET एक्झामच्या मेरिट बेसिसवर तुमची निवड केली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला खाजगी संस्थेत प्रशिक्षण चालू होणार आहे। तर ते त्यांच्या पण तुम्हाला ऑप्शन आणि प्रेफरन्स भरावा लागणार आहे मित्रांनो। त्यासाठी पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, कोणता इन्स्टिट्यूट चांगला आहे काय आहे, ठीक आहे मित्रांनो। आता याबद्दल नेमका सिलेबस काय आहे मित्रांनो, तर जो राज्यसेवा पूर्व परीक्षेला सिलेबस असते तोच सिलेबस इथे आहे मित्रांनो। त्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान तोच पूर्ण पॅटर्न इथे असते मित्रांनो, कारण त्याच्या तयारीसाठी हा पेपर घेतला जात आहे। त्यानंतर परीक्षा पॅटर्न बघणार आहोत मित्रांनो। यामध्ये 100 MCQ राहणार आहेत, जसं राज्यसेवा प्रिलिम्स राहतात, आणि त्यासाठी 100 गुण राहणार आहेत, आणि वेळ जी आहे ती 2 तास राहणार आहे, आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला 100 हे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आवश्यक कागदपत्रे जी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत। तर जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे मित्रांनो तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ST बांधवांना बंधनकारक आहे मित्रांनो, ठीक आहे। तर शैक्षणिक पात्रता कागदपत्रे 10वी 12वीची गुणपत्रिका प्रमाणपत्रे हे तर तुम्हाला लागणारच आहे। तहसील कार्यालयातून नियमित मिळालेला मूळ उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरण्याच्या आधी। रहिवासी दाखला आणि आधार कार्ड पण लागणार। तर नक्की सुवर्ण संधी आहे मित्रांनो, अप्लाय करा आणि याचा लाभ घ्या। आणि मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।